वर्षातून एकदा किंवा दोनदा मी स्वतः पूर्ण बॉडीचं हेल्थ चेकअप करून घेते. तुम्ही रिसेंटली माझा सोनोग्राफीचा व्हिडिओ बघितलाच असेल. नसेल बघितला तर जरूर बघा, कारण त्याला खूप सारे व्ह्यूज गेलेले आहेत. कसं होतं, बऱ्याचदा हेल्थ रिलेटेड किंवा हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य रिलेटेड ज्या काही टॉपिक आहेत ते बघायला आपल्याला नको वाटतात. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याच्यामुळेच माझे फॉलोवर काही वाढत नाही आणि सबस्क्रायबर पण नाही वाढत आहे, कारण तो टॉपिक शक्यतो किंवा कोणाला ऐकायला नको वाटतो. हां, तुम्ही जर फालतू रील बघत असाल किंवा काही म्हणजे जॉब कॉन्टेंटला काहीच अर्थ नाही, ते कॉन्टेंट बघायला तुम्हाला खरंच आवडतं. परंतु हेल्थचा जर काही विषय असेल, आरोग्याविषयी काही असेल किंवा तुमच्या रुटीनमधली काही गोष्ट असेल तर ती तुम्हाला खरंच आवडत नाही, ती तुम्ही इग्नोर करता, स्क्रोल करता, बरोबर ना? परंतु तसं करू नका. रिसेंटली मी माझं स्वतःचं एक बॉडी चेकअप करून घेतलेलं आहे. खरं तर 2-3 दिवसामध्येच केलं ते. आणि मला खूप भीती वाटत होती की ज्यावेळेस ते ब्लड सॅम्पल घेत होते किंवा जे काही टेस्ट करत होते, आता त्याच्यामध्ये मी ब्रेस्ट स्क्रीनिंग पण केलं, सोनोग्राफी केली, ECG केला आहे. परत तुम्हाला सांगते, ज्या काही ब्लड घेऊन ज्या काही टेस्ट करतात, मला असं वाटते 33 का 35 टेस्ट होत्या आणि 4-5 कन्सल्टेशन पण होतं. ENT डॉक्टरांचं कन्सल्टेशन, डोळ्यांच्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन, परत जे काही MD मेडिसिन डॉक्टर आहेत त्यांचं कन्सल्टेशन, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होत गेल्या. आणि मला खूप छान वाटलं की वयाच्या, आता मी 35 मध्ये आहे, तर मी खरंच व्यवस्थित आहे माझं हेल्थ, ते खूप छान वाटलं मला. हे मी डॉक्टरांसोबत बोलल्यानंतर मला कळलं. परंतु जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मला मात्र खूप भीती वाटत होती की रिपोर्ट कसे येतात, माझी थायरॉइडची लेवल काय आहे किंवा B12 कसं आहे, CBC आहे का माझं व्यवस्थित, हिमोग्राम कसं आहे माझं, हे सगळ्या टेस्ट मला खूप म्हणजे भीती वाटत होती की माझं कसं होईल किंवा काय होईल. पण काही नाही, आज ते रिपोर्ट आलेले आहेत आणि अगदी उत्तम रिपोर्ट आहेत, चांगले रिपोर्ट आहे. इतके काय म्हणजे ठीक आहे, ते जे पॅरामीटर असतात साईडचे ते आपण पाहतो, परंतु ठीक आहे, इतकं काही म्हणजे काळजी करण्यासारखं नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे, सगळं नॉर्मल आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, आपण फालतू इकडे तिकडे शनिवार रविवार पैसे घालतोच, शॉपिंग करत असतो किंवा विकेंडला बाहेर जेवायला जातो, पार्सल घेत असतो, भरपूर साऱ्या गोष्टी घेत असतो किंवा SIP चालू करतो, सेविंगच्या गोष्टी आपल्याला डोक्यात असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. परंतु जी गोष्ट आपल्याला करायची आहे, आरोग्याचं जे काही तुम्ही परीक्षण करायचं आहे, तुम्हाला तुमचं बॉडी पूर्ण कशी आहे, तुमची शुगर लेवल काय आहे, तुम्हाला BPचा त्रास आहे का, कार्डियक प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही फॅमिली हिस्ट्री आहे का, हे खरं तर तुम्ही आत्तापासूनच चेक करा. आणि तुम्हाला अजून एक सांगते, काय झालं ना, तिथे एक सिस्टर होत्या, तर सिस्टर मला बोलता बोलता बोलल्या की पूर्ण फॅमिलीचं आम्ही हेल्थ पॅकेज केलं, म्हणजे सासू सासरे आणि नवरा बायको. आता ती लेडीज मला वाटते 45 वयाच्या आसपास असेल. तर ती नको म्हणत होती ॲक्च्युली हेल्थ पॅकेज करायला. मी फिट आहे, मी चांगली आहे, त्या हे सगळं ब्ला 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 झालं सगळं. परंतु ज्यावेळेस टेस्ट केल्या तर तिला कॅन्सर डिटेक्ट झाला, कळतंय? आणि तो जो कॅन्सर आहे तो अगदी मायनर लेवलला होता, दुसऱ्या स्टेजला होता. त्याच्यामुळं फटाफट वेळ न घालवता तिने क्विकली ॲक्शन घेतली. जे काही किमो असतील, जे काही गोष्टी असतील, कॅन्सर रिलेटेड ज्या काही उपचार पद्धती असतील, त्या सगळ्या सुरू केल्या, घेतल्या आणि तिने चालू केलं. किती टेन्शनसारखी गोष्ट, म्हणजे किती अवघड आहे. आणि तुम्ही बाहेर बघता किती भेसळ आहे, किती सगळ्या गोष्टी अक्षरशः खतरनाक होत चालल्यात. त्याच्यासाठी आपली तब्येत चांगली असणं गरजेचं आहे, आपली हेल्थ चांगलं असणे गरजेचं आहे. तुम्ही चांगलं दिसता, चांगलं राहता, छान छान मज्जा करता, हे सगळे फोटोद्वारे कळतं. परंतु तुमच्या टेस्ट कशा आहे हे तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही ते शो ऑफ करता का? नाही ना. ते तुम्हाला तुमचं दुखणं तुमच्यासोबतच ठेवावं लागतं. तुमचं समजा तुम्हाला खूप ताप आलाय, तुम्ही म्हणता का घरच्यांना की माझा थोडासा ताप काढून घे? नाही ना. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. हेल्थ पॅकेज एक चांगल्या ठिकाणी जाऊन, एक चांगली लॅब आहे तिथे चांगल्या टेस्ट होतात, चांगली लॅब भेटणं गरजेचं असतं. मी 10 वर्षापासून हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करते, मला चांगलं माहिती आहे. ज्या काही ट्रस्टेड लॅबोरेटरी असतात, पॅथॉलॉजिस्ट असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सगळ्या टेस्ट करा. जातील एक 4-5 हजार रुपये जातील, परंतु तुम्हाला 6 महिने बेफिकर राहाल की खरंच काही टेन्शन नाही, मी ओके आहे. पटतंय ना? लवकरात लवकर जे काय असेल ते तुम्ही पॅकेज बुक करा. आणि तुम्हाला त्यासंबंधी काही माहिती हवी असेल तर माझ्याकडून सुद्धा तुम्हाला हेल्थ पॅकेज रिकमेंडेड केले जाईल. माझ्या पण ओळखीच्या 2-3 लॅब आहेत, तिथून तुम्हाला जर सर्व्हिस हवी असेल तर त्याचाही कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला जाईल. धन्यवाद.